चला तर आज आपण एमपीएससी आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 संदर्भातलं 14 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध केलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रवेशपत्र प्रमाणपत्राबाबत आलेलं हे अपडेट आहे. जाहिरात क्रमांक 414/2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्र म्हणजे प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या mpsconline.government.in या संकेतस्थळावरील प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही. परंतु राज्यसेवा पूर्व परीक्षा जी असणार आहे 25 ऑगस्ट 2024 रोजी तर त्याचे प्रवेशपत्र उमेदवाराच्या अकाउंटवर एमपीएससी आयोगाने उपलब्ध करून दिलेले आहे. तर 14 ऑगस्ट 2024 रोजी आलेलं हे अपडेट आहे. परंतु आता 25 ऑगस्ट 2024 रोजी जे बाकी एक्झाम आहेत IBPSची जी एक्झाम आहे तर त्याच्या संदर्भातलं जर डेट चेंज झाली तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. परंतु आयोगाने आता हॉल तिकीट म्हणजे ॲडमिट कार्ड पण उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता डेट चेंज होईल की नाही त्याच्यामध्ये पण शाश्वती नाही आहे. तर जर तशा प्रकारचं काही अपडेट आलं तर त्याचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन. ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.